तसेच भिवंडी पूर्वचे मनोज गुळवी साहेब, विक्रमगड मतदारसंघाचे सचिन सिंगळा साहेब, शहापूर विधानसभाचे हरी खांडवी साहेब यांच्या प्रचारासाठी आज इथे आपण उपस्थित झालेला आहे। आपण या प्रचारामध्ये खरं आपण भाग्यवान आहे का राजसाहेबांची सभा आपल्या वरिष्ठांच्या अथक प्रयत्नाने मिळाली आहे। कारण कुठे कोण कुठे राहतो हे आज कुठे तर उद्या कुठे इथून सुरुवात झालेली आहे, परंतु महाराष्ट्र नव सेनेतर्फे जे उमेदवार आपले आहेत ते निष्ठावंत उमेदवार आहेत आणि आपण हे बघितलेलं आहे का आपल्या भागामध्ये काम करण्यासाठी आपण महाराष्ट्र नव सेनेचे उमेदवार नक्की निवडून दिले पाहिजेत। कारण आज आपण बघितलेलं आहे आज आपल्या भागातील समस्या, रस्त्याची एक समस्या आहे, अशा असंख्य समस्या आहेत। तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही बरेचसे लोक भिवंडी वाडा मार्गातून आले असतील, कामन चिंचोटी मार्गे अंजूरफाटा मार्गे आलेले असतील, आंबाडी शिरसाड मार्गे आलेले असतात। एवढे खड्डे आहेत, त्या विरोधात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे, बाकी कुठल्याही पक्षाने केलेलं नाही। जिथे तिथे आंदोलनाची जिथे तिथे आपण जिथे विरोध केला पाहिजे लोकहितासाठी तिथे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करते। हे आज सुद्धा कारण आपण अखंड महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या नेतृत्वाने आपण चांगले विरोध करून चांगले लोकहिताची कामं केलेली आहेत। इथेही बघितलं भिवंडी शहरामध्ये जे टोरंटो कंपनी त्याच्या विरोधात सुद्धा एक आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत एक चांगलं आंदोलन उभं केलेलं आहे आणि तानाही वटणीवर आणलेलं आहे। कारण बरेचसे आज टोरंटो कंपनीचे अधिकारी थोडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि इतर अधिकाऱ्यांना दचकून आहेत। ते कशासाठी? कारण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन करतात आणि त्यासाठी आपण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या सर्वांना घरच्यांना का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे। कारण महाराष्ट्र सेनेचा उमेदवार निवडून आला तर आपल्या भागाचा एक चांगला विकास होईल। कारण आज आम्ही वाडा हो आंबाडी हो कुठेही महाराष्ट्र MSCB जे आहे तिचाही आंदोलनगंध कारभार आहे, त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करत असतो नेहमी। सार्वजनिक बांधकाम विभाग ही सुद्धा भरपूर झोपल्या अवस्थेत आहे। कारण तुम्ही बघितलं भिवंडी वाडा अंजूर कामन रोड या रोडला वर्षानुवर्ष खड्डे पडलेले आहेत। आता सुद्धा आपण आला असाल तर बघितलं असेल काय खड्ड्याची अवस्था आहे। या भागाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार निवडून दिला पाहिजे। कारण भिवंडी तालुक्यातील प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच उमेदवार आवश्यकता आहे। म्हणून आपण सर्वांना एक विनंती करतो का आपण आपला उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिंकून आलाच पाहिजे आणि राजसाहेबांची आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्रावर सत्ता गाजवली पाहिजे। कारण आपण सर्वांनी जर एकजुटीने मेहनत केली नाही तर हा उमेदवार निवडून आणायला त्रास नको। म्हणून सर्वांनी मनसेचे उमेदवार आज चारही आणि महाराष्ट्रातली आपले कोण मित्रमंडळी असतील त्यांनाही सांगून महाराष्ट्राच्या उमेदवारांना एक चांगल्या प्रकारे भरघोस मतदानी विजयी करा आणि आपले उमेदवार हे महाराष्ट्र हिताचं काम करतील आणि प्रशासनावर जे प्रशासनाचे अधिकारी माजलेले आहेत त्यांनाही वचक निर्माण करतील, हीच मी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जाधव साहेब, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं। या सभेच्या निमित्तानं आज काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या विविध पक्षातून अनेक मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचं इथं पक्षप्रवेश होणार आहे। मी सर्वांची नावे आपले तालुका सचिव अजय हजारे यांना सांगतो की त्यांनी त्यांची नावं पुकारायची आहेत। हॅलो मी सर्वप्रथम ते पक्ष प्रवेश करण्यासाठी हॅलो शहापूर विधानसभेचे उमेदवार श्री हरिचंद्र खडवी साहेब इथे असतील, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे।
असं नाही, असं नाही. याच्यावर बोलू का, याच्यावर बोलू? याच्यावर हे पण चालेल. हे बंद आहे. हॅलो हॅलो, सर्वांना नम्र विनंती आहे का आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बरेचसे पक्षातले लोक जसे काँग्रेस, शिवसेना, इतर पण पक्षातले लोक आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. तर मी त्यांची लिस्ट वाचून दाखवतो. त्यांनी जागेवरच बसायचं आहे. नंतर तुम्हाला स्टेजवरती बोलून तुमचा पक्षप्रवेश करून घेतला जाईल. त्यातील पहिले नाव आहे दीपेश मधुकर पाटील. त्याच्यानंतर निधी चव्हाण, उषा पाटील, अश्विनी पाटील, भारती पांगारे, प्रमिला, रोहिणी, दयाताई, शीतल पाटील, अरुणा पाटील, हेमंत वसंत वखारे, ज्योती जाधव, खारबाव गट महिला. त्याच्यानंतर हा कुठला गट आहे? दाभाड गट, महेंद्र पाटील, उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटी, नितीन भोई शाखाध्यक्ष वेडे, रामदास वाघे शाखाध्यक्ष असनोली, मयूर पाटील शाखाध्यक्ष चाणे, जनार्दन भोई शाखा सचिव चाणे, जगदीश शेलार विभाग प्रमुख दाभाड, प्रदीप बोंद्रे शाखाध्यक्ष नेरोली आणि महिला आघाडी काँग्रेस कमिटीचे मनस्वी पाटील विभागाध्यक्ष काँग्रेस कमिटी महिला, गीता वाघे महिला आघाडी शाखाध्यक्ष, नीता भोईर, शारदा पाटील, विमल बोंद्रे, किरण पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, सचिन वाघे, श्याम पाटील, स्वप्नील पाटील, सदानंद शेळके, नितीन घरात, विवेक पाटील, मनोहर पाटील, एकनाथ शिंदे, सुरेश घरात, नित्यानंद शेलार, कामिनी पाटील, रुपाली पाटील, ज्योती घरात, विमल बोंद्रे, जगदीश बोंद्रे, मिथुन वसावर, जगविक वाघे, कैलास वाघे, शरद मुकणे, सीताराम पाटील, शरद पाटील, अर्जुन भोईर, अनिल भोईर, अशोक पाटील, शारदा पाटील, रोहित भगत, सुरेश पाटील, श्वेता पाटील, कीर्ती घरात, रोहित घरात, प्रीती बेंद्रे, लहू भगत, श्वेता भगत, सुधीर भगत, ओमकार भगत, अक्षय घोडविंदे, रोहित भगत, नामदेव जाधव, दिलीप वाघे, जयेश पाटील, रुपेश पाटील, सचिन पाटील, बाळा घरात, राजेश ठाकरे, ज्ञानेश्वर भोईर आणि अजय घोडविंदे या सर्वांचा आज पक्षप्रवेश थोड्याच वेळात होत आहे. जयराम भोईर सरोलीपाडा यांचा देखील आज पक्षप्रवेश मनसेमध्ये होत आहे लवकरच. आणि संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व पक्षप्रवेश होत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हजारे साहेब. यानंतर आपले बुलंद तोप श्री जिल्हा सचिव संजयजी पाटील यांना विनंती करतो, त्यांनी आपलं म्हणणं थोडक्यात मांडायचं आहे. विनंती पुन्हा करतोय, आपलं म्हणणं थोडक्यात मांडायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महापुरुष, महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा. महानायक बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन. आई वडिलांनी जन्म दिला, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कसं वावरावं, कसं काम करावं म्हणून ज्याने आम्हाला शिकवलं ते तुमच्या आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा. व्यासपीठावर विराजमान झालेले लोकनेते
आदरणीय प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे साहेब, सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे की येत्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत। या उमेदवारांच्या प्रचारात फिरत असताना अनेक समस्यांचा आगार दिसला। जिकडे जावं तिकडे समस्या समस्या समस्या। भिवंडी ग्रामीण झाला, भिवंडी शहर झाला, शहापूर घ्या, आमच्या सचिन भाऊ शिंगाड्यांचं मतदारसंघ घ्या, कुठल्याही प्रकारे जनतेला या 5-10 वर्षामध्ये चांगल्या प्रकारच्या सुखसुवी उपलब्ध झालेल्या नव्हत्या आणि म्हणूनच मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ही हाक, ही आर्त हाक आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आपल्याला दिली। मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक प्रकारची आंदोलनं घेतली। मग त्या फुटलेल्या रस्त्यांच्या खड्ड्याची असेल, वाहतूक कोंडीची असेल, प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे। मतदार बंधू भगिनींनो, आपण टोलचा झोल उचलून लावला, खारेगावचा टोल नाका फोडला, कामन खारबाव रोडवरचा पाये येथील मालोडी येथील टोल नाका फोडला आणि कशेलीचा तर टोल नाका फोडला। आता राहिलेला आहे तो विधानसभेच्या निवडणुकीनंतर पडग्याच्याही टोल नाक्यावर आपली कारवाई करूच। या टोलच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा द्यायच्या नाहीत, शर्तीचं नियमाचं पालन करायचं नाही, कारण लोकप्रतिनिधींचा त्या प्रशासनावर वचक नाही। वचक असेल कसा, त्याला ते माहिती तर पाहिजे। आज भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक ठिकाणी आपण काम करत असताना आपल्या समस्या काय आहेत, या समस्या दिसत आहेत, तरी सुद्धा गेल्या 10 वर्षापासून आपण शांताराम मोरेंना निवडून दिलं आणि त्यांना समस्या काय त्याच समजलेल्या नाहीत, सामाजिक काम काय तेच समजलेलं नाही, कारण आम्ही भावनिकतेवर मतदान केलेलं आहे। मतदार राजा लक्षात ठेव, जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल, जर आपल्याला या समस्यापासून दूर व्हायचं असेल तर आपल्याला भावनिकतेकडून जाऊन जमणार नाही, प्रॅक्टिकलकडे वळावं लागेल। आज या पद्धतीने आपल्यावरती या महाराष्ट्र सरकारने विद्युतच्या बाबतीत तोरण आणून बसवलीत, मनमानी कारभार। तो मनमानी कारभाराला वचक बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले। आपले उमेदवार मनोज गुलवी यांनी ते फोडलं, त्यांच्या सहकार्याने ते फोडलं, जेलमध्ये गेले, आंदोलन पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या आणि आज याचा हिशोब जनतेला करावा लागणार आहे आणि जनता हे केल्याशिवाय राहणार नाही। मतदार बंधू भगिनींनो, शासन चांगल्या चांगल्या योजना आणतोय, बपके बाजू करतोय। लाडकी माझी बहीण, लाडक्या बहिणीचं काय केलं? लाडक्या बहिणीला वाटलं की मुख्यमंत्री महाशय चांगले आहेत, माझा भाऊ मुख्यमंत्री झाला, योजनेवर योजना भेटतायत आणि त्या बहिणीला वाटलं की माझा भाऊ जर मुख्यमंत्री असेल आणि भिवंडी ग्रामीण मध्ये तर हा कुचकामी आपण भाऊ दिलेला आहे तर तिथं सुज्ञ दिलं पाहिजे, म्हणून त्या बहिणीने एक अपक्ष फॉर्म भरला ना। त्या अपक्ष फॉर्म भरलेल्या महिलेचं या भाऊरायाने काय केलं हे जर पाहायचं असेल तर ही क्लिप आहे का? भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे 24 तारखेला आणि ही जी गोडाऊनं आहेत ती या गोडाऊनं 25 वर्ष झाली, ही 25 वर्षात कधीच कारवाई झालेली नाहीये या गोडाऊनवर। आणि मी जेव्हा एक महिला उमेदवार म्हणून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, त्याच्या 2 दिवसानंतर
आणि इतक्या वर्षामध्ये कधी कोणी एक अधिकारी आला नाही आणि ही जी आमच्यावरती कारवाई झालेली आहे ही विदाऊट कोणती परमिशन, विदाऊट कोणतं लेटर, रात्रीच्या रात्री विदाऊट पोलीस प्रोटेक्शनने इथे आलेले आहेत अधिकारी. मला या अधिकाऱ्यांना एक जाब विचारायचा आहे की आचारसंहिता चालू असताना तुम्ही कोणाला लीगल नोटीस न देता कोणाच्या बांधकामावरती तुम्ही कशी कारवाई करू शकता? मला हा एक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि काल्हेर गावातच नाही, पूर्ण भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जर कोणत्या भूमिपुत्रावरती जर असा अन्याय होत असेल तर तिथे तिथे आम्ही लढा द्यायला तिथे उभे राहू. आज ही वेळ माझ्या भूमिपुत्रावरती आलेली आहे. जर असं परत झालं तर आम्ही तिथे लढा देण्यासाठी उभे राहू. आज आमच्या गोडाऊनवरती ही वेळ आलेली आहे. कोणतीही लीगल नोटीस नाही अधिकाऱ्यांकडे आणि ही जवळजवळ 99 साली बांधलेली गोडाऊन आहे. 2008 ला MMRD आली आणि 2010 पासून MMRD ची परमिशन चालू झालेली आहे. इथे MMRDचा काही प्रकार नसताना सुद्धा MMRD वाले कोणतीही नोटीस न घेता माझ्यात फक्त 3 गोडाऊनवरती कारवाई करण्यासाठी आलेले आहेत. बघितलं, लाडकी माझी बहीण आणि बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणार हे प्रशासन. तेव्हा मतदार बंधू भगिनींनो विचार करा. आज आपल्या साकडे वनिता शशिकांत कथोरे अशाच पद्धतीचा आवाज या विधानसभेमध्ये मांडतील. आमचे मनोज गुरवी आहेत, याच पद्धतीचा त्यांनी बचक दाखवलेली आहे. आणि आमचे सचिन भाऊ आहेत, हरिभाऊ सचिन दुमारा साहेब, त्याच्यानंतर आमचे हरिभाऊ खंडवी, हे चारही उमेदवार राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन या एका वेड्या वाकड्या राजकारणाला तिलांजली देतील आणि समाजामध्ये चांगलं काम करतील. कारण आमच्या मागे राजसाहेब आहेत. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला आपला उमेदवार आणि आपली निशाणी रेल्वे इंजिन चिन्हासमोरील बटन दाबून आपण या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच आपण अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर वाड्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय कांतिकुमार ठाकरे यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द मांडायचे आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, आपल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना वंदन व सन्माननीय व्यासपीठ. आज इथे आपण सर्वजण राजसाहेबांचे विचार ऐकायला आलेलो आहोत. आज आपण बघतो का सर्वजण सांगतो कोण लाडक्या बहिणीला 15,000 1500 रुपये, दुसरा पक्ष सांगतो का लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 देणार, सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही 4,000 रुपये देणार. आता सुशिक्षित रोजगारांना जर तुम्ही 4,000 रुपये देत असाल तर हा महाराष्ट्र का अपंग करता का? फक्त एकच नेता आहे का तो सांगतो का मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या जे स्थानिक तरुण आहेत त्यांच्या हाताला मी काम देणार हे सांगणारा फक्त एकमेव नेता आहे. आणि महाराष्ट्राचा आराखडा मांडणारा महाराष्ट्रात नव्हे तर देशातला हा आपला एकमेव नेता आहे. आज इथे जे जमलेले आहेत ते सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की जेव्हा कुठलाही प्रश्न असला, मग तो कामगारांचा प्रश्न असला तरी तुम्हाला आठवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थ्यांचा असला तरी सुद्धा आठवते महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोणाची बँकेने गाडी खेचून नेली, हप्ता थकला तरी का आठवतो तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मग कुठलाही विषय असल्यावर तुम्हाला जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते तर येत्या निवडणुकीत मतदान करताना तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आठवा. आणि हे जे आमचे सर्व उमेदवार भिवंडी ग्रामीणचे वनिताताई कथोरे, त्याच्यानंतर
भिवंडी पूर्वचे मनोजजी गुलवी साहेब, त्यानंतर विक्रमगडचे आमचे सचिनजी शिंगडा साहेब आणि शहापूर विधानसभेचे हरिश्चंद्र खंडवी साहेब, या सर्व लोकांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी कराल एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकरे साहेब. अतिशय सुंदर असे विचार आपण मांडले. यानंतर महिला जिल्हाध्यक्ष श्री सौ कामिनीताई खंडागळे यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द मांडायचे आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझं विनम्र अभिवादन आणि सन्माननीय व्यासपीठ. आज आपण इथं राजसाहेबांच्या सभेसाठी जमलोत. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचे विषयही माहिती आहेत. प्रत्येक उमेदवार तुमच्याकडे जे विषय घेऊन येतात ते रटाळलेलेच विषय आहेत, त्याबद्दल मी आज बोलणार नाही. मी आज साहेबांच्या स्वप्नातला आणि तुमच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राबद्दल बोलेन. विचार करा की तुमच्या स्वप्नात महाराष्ट्र कुठे आहे. या चिखलात आज जो आपण 2-3 वर्षापासून बघतोय चिखल, या चिखलातून जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल महाराष्ट्राला, आपल्या स्वप्नातल्या महाराष्ट्राला, तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि त्यांनी जे उमेदवार दिल्यात, त्या भिवंडीसाठी आपले उमेदवार दिले किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात जे उमेदवार दिल्यात त्यांना निवडून देण्यासाठी. आपल्याला जर आपला महाराष्ट्र घडवायचा असेल आणि साहेबांची ब्लूप्रिंट जर कोणी बघितले असेल, त्यांनी जो महाराष्ट्र घडवायचा आहे तो कदाचित तुम्हाला असं वाटेल बघितल्यावर की आपल्या स्वप्नातला तो महाराष्ट्र आहे. मग का आपण मागे राहतो आणि मतदान करताना आपण का ह्या व्यभिचारिक म्हटलं तरी चालेल, जे राजकारणी आहेत, जे इथून तिथे उड्या मारतायत, त्यांच्यासाठी आपलं अमूल्य वेळ आणि अमूल्य तुमचं मत तुम्ही का वाया घालता. स्वतःला विचारा की मी 500 रुपयामध्ये विकू की मी राजसाहेबांच्या बरोबर राहू. साहेबांनी तर तुम्हाला सूटच दिले, कोणाचेही खा, पण यावेळेस साहेबांना मनसेला मत द्या. काय म्हणणं आहे सगळ्यांचं? बरोबर आहे ना? आपल्याला आपला महाराष्ट्र घडवायचा आहे, राजसाहेबांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर एकच पक्ष आहे, तो म्हणजे नवनिर्माण महाराष्ट्राचा आपला नवनिर्माण सेना, मनसे नवनिर्माण सेना. हा एकच पर्याय उरलेला आहे. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला जर प्रश्न विचारला तर हा एकच उत्तर तुम्हाला प्रत्येकाचं मिळेल. आणि प्रत्येकाने जेवढे इथे जमा आहेत त्या सर्व पदाधिकारी असो या आपले मनसैनिक असो या जेही आपलं सभा ऐकत असतील लाईव्ह, त्यांना एकच कळकळीची विनंती आहे की आपला महाराष्ट्र वाचवा. महाराष्ट्राचं जे चाललंय, पानिपत तुम्हाला आठवलं तर मग जे आपली पाठीमागची पार्श्वभूमी आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं पानिपत चालू आहे आणि ते वाचवायचं असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे यांनाच आपण विजय करा. यांना विजय करून आपले जेवढे उमेदवार जे आहेत त्यांना जर तुम्ही साहेबांच्या भूमिकेत पाहिलात तर 100% यश आपलंच आहे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मनसेचा विचार 100% करा आणि आजूबाजूचा चिखल बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता यापुढे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेशजी चौधरी यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द मांडायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. या ठाणे जिल्ह्याला खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना ज्यांनी ओळख मिळवून दिली असे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा विजय असो
इथे जमलेले सर्व महाराष्ट्र सैनिक, सन्मान्य व्यासपीठ, भाषणाची सुरुवात करताना मी सर्वप्रथम मावळते आमदार शांताराम मोरे यांचे मी आभार मानतो. निश्चित प्रश्न पडला असेल का आपण आभार कशासाठी मानतो. आभार मानण्याचं कारण असे का कधीतरी लहानपणी असं म्हणतात ना, मी काहीतरी झालो तर, मी अमुक अमुक झालो तर, मी तमुक तमुक झालो तर, अशा आशयाची एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली का साला मी अश्मयुगात गेलो तर. खऱ्या अर्थाने अश्मयुगाची फिलिंग जी आहे ना, अश्मयुगामधील रस्ते कसे होते, अश्मयुगामधल्या सोयी सुविधा कशा होत्या, या खऱ्या अर्थाने पाहायला मिळतात. वाडा भिवंडी रोड, भिवंडी कामन रोड, त्याच्यानंतर वाडा भिवंडी मनोर रोड, त्यासोबतच भिवंडी ते शहापूर अंतर्गत जे पाईपलाईनचे रोड आहेत, यांची खरोखर दुरावस्था बघितल्यानंतर ना मला त्या शांताराम मोरेंचे आभार मानावेसे वाटतात. साहेब खरंच आभार, तुम्ही आम्हाला तो फील करून दिला. अश्मयुगामध्ये कसे रस्ते असतात हे फक्त आणि फक्त तुम्हीच दाखवू शकता. तुम्ही पाहू शकता मागच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणतात ना, एक आमदार झाल्यानंतर त्यांनी एक तरी असा महत्वाकांक्षी प्रकल्प या भिवंडी ग्रामीणमध्ये आणून दाखवलेला असावा, तो त्यांनी दाखवावा, मी म्हणतो जाहीरच करावा. आता निवडणुकीच्या तोंडावर 100-200 कोटीची खिरापत या भिवंडी ग्रामीणमध्ये त्यांनी सोडायला लावली. कुठल्या जीवावर? मित्रांनो, तुमच्या आमच्या कररूपी पैशातनं जो फंड महाराष्ट्र शासनाला जातो, जो कर महाराष्ट्र शासनाला जातो, तोच कर आज हे अशा पद्धतीने खाली उतरवत आहेत. कशासाठी? तर फक्त आणि फक्त निवडणुका जिंकण्यासाठी. या अशा विखारी मनोवृत्ती असलेल्या आमदारांचे मनसुबे तुम्ही सर्वांनी ओळखून घ्यावेत, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. ज्या आदिवासी समाजाचं हे प्रतिनिधित्व करतात, इथे बहुसंख्य आदिवासी समाज इथे जमलेला आहे, तर मी आदिवासी समाजांना पण विचारू इच्छितो, त्या आमदारांनी आदिवासी समाजासाठी आजवर काय केलं, एकदा स्वतःला विचारून पहा. त्यांनी आजपर्यंत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे किंवा बिरसा मुंडांचं एक स्मारक तरी बांधून दाखवलं का आजपर्यंत? ज्या क्रांतिकारकांच्या जीवावर तुम्ही राजकारण करताय, तुम्हाला आजवर त्यांचं शौर्य तुम्हाला माहिती नाही, त्या शौर्याची गाथा लोकांना कळावी इतपत देखील तुम्हाला काम करता आलं नाही. आणि म्हणे मी आमदार. अरे हा कसला आमदार? हा गायछापवाला आमदार. मित्रांनो, या भिवंडी ग्रामीणची अवस्था त्या मळलेल्या चुन्यासारखीच झाली ना, मळलेल्या त्या तंबाखूसारखीच झालेली आहे. खऱ्या अर्थाने आता आपल्याला नवनिर्माण करायचं आहे, आणि नवनिर्माण करण्यासाठी सक्षम पर्याय मनसेकडे, आणि तो सक्षम पर्याय जो आहे हा मनसेच देऊ शकतो. माझे इथे जमलेला सर्व वाडा असेल, भिवंडी असेल, भिवंडी पूर्व असेल, विक्रमगड असेल, शहापूर असेल, इथून दूरवरून जे आलेले कार्यकर्ते, सामान्य नागरिकांना विनंती आहे, एकदा संधी देऊन बघा. मनसे निश्चित चमत्कार करून दाखवणार. एकदा संधी देऊन बघा. आज पाहू शकता तुम्ही की मागच्या 10 वर्षामध्ये मान्य आमदारांनी कधी भातसा प्रकल्पग्रस्तामध्ये, जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत भातसा कालवामध्ये, त्यांना आजपर्यंत न्याय दिलाय का? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या नोकरींचे प्रश्न प्रलंबित आहेत. कशामुळे प्रलंबित आहेत? ह्याच आमदारामुळे. कारण हेच आमदार जे आहेत हे कधी आपल्या प्रकल्पग्रस्तांना पुढे येऊ देत नाही. अरे येऊ कसे देते? त्यांना माहिती तर पाहिजे, माहिती तर पाहिजे. हे ज्या पक्षामधून गटांगळ्या खात इथपर्यंत आले, त्या दोन्ही पक्षांची अवस्था तुम्ही बघा. मागचे टोरेंट पॉवरच्या विरोधातले जे मोर्चे निघाले, त्या मोर्चामध्ये त्यांच्याच पक्षातले मागचे जिल्हाध्यक्ष ते त्यांना विचारतायत की साहेब, जोपर्यंत टोरेंट पॉवरचा तुम्ही विषय मार्गी लावत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही.
अरे हे विचारणारेच आता मतं मागत फिरतायत. या टोरेंट पॉवरनी भिवंडीची अवस्था इतकी बकाल करून ठेवली, इतकी बकाल करून ठेवली का नाही त्यांना कुठल्या म्हणतात ना, गरीब कळत नाही, मध्यमवर्गीय त्यांना कळत नाही, कुठल्याही सामान्य व्यक्तीची व्यथा त्यांना कळत नाही. काल परवा आम्ही ब्राह्मणगाव इथे आम्ही गेलो होतो. मालोडीच्या आसपास एक गाव आहे, खूप आदिवासी पाडा होता. त्या आदिवासी पाड्यातल्या लोकांची कैफियत आम्ही बघितली. प्रचारादरम्यान आम्हाला दिसायला आलं समोरून का तिथे बिल भरण्यासाठी टोरेंट पॉवरची गाडी आली होती. आम्ही जेव्हा मीटर त्यांच्याकडनं पावत्या मागितल्या तर म्हटलं तुम्ही आम्हाला बिल द्या. त्यांच्याकडनं बिल बघितल्यानंतर कळलं की त्यांची अक्षरशः लूट चालू आहे, अक्षरशः लूट चालू आहे. ज्या दारिद्र्य रेषेखाली, आता तुमच्यापैकी जेवढे लोक भिवंडी ज्यांच्याकडे टोरेंट पॉवर असेल आणि जे दारिद्र्य रेषेखाली मोडत असतील त्या लोकांना 1.56 पैसे इतक्याच युनिटमध्ये वीज मिळायला हवी आहे. त्याच्या उपर 1 रुपया देखील नाही. असे असताना देखील आदिवासी लोकांकडनं हे 5.5 रुपयाने 7.5 रुपयाने वीज पुरवत आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना बिल लावत आहेत. इतकी घोर फसवणूक आदिवासी समाजाची, इथल्या गोरगरिबाची टोरेंट पॉवरने करायला लावली. आता तरी भिवंडीच्या लोकांनी सुधरा. आता तरी बोलणारा आमदार विधानसभेत आता पाठवूयात. माझी तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की मतदान करण्या अगोदर तुम्ही वाडा भिवंडी रोडवरून जाताना ज्या तुमच्या बोलतात ना पाठीची अवस्था झाली ही कधी विसरू नका. तिथे झालेल्या ॲक्सिडेंटमुळे तरुणी मेलेले आहेत, तुम्ही त्यांचे मृत्यू विसरू नका. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये पण हाच प्रकार घडला होता. त्यावेळेस देखील भर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक डॉक्टर मुलगी तिथे मृत्यू पावली होती. कशामुळे? तर फक्त आणि फक्त खड्ड्यांमुळे. असे असंख्य प्रश्न आहेत, भूमिपुत्रांचे देखील प्रश्न आहेत. निश्चितच व्यासपीठावरून याच्यावर मार्गदर्शन केलं जाईलच. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे, एकदा मनसेला संधी देऊन बघा. एकदा मनसेला संधी देऊन बघा. मनसे निश्चितच तुमच्या मतांचं रूपांतर विकासामध्ये करून दाखवणार. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परेशजी. मी यापुढे प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे संतोषजी साळवे यांना विनंती करतो. त्यांनी आपलं मनोगत अगदी थोडक्यात मांडायचं आहे की थोड्याच वेळात सन्माननीय राजसाहेबांचं इथं आगमन होणार आहे. आपले उमेदवार जे आहेत त्यांना सर्वांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत मांडायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन. मंचावर उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय DK म्हात्रे साहेब, तसेच 4 मतदारसंघाचे आपले मनसेचे जे उमेदवार आहेत ते, व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले आमचे मायमाप जनता. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, जसे जसे दिवस चालले तसं तसं वातावरण तापतंय. वातावरण तापलंय, इलेक्शनचा माहोल आहे. प्रत्येकजण प्रचार करतोय, प्रत्येकजण दाखवतोय की आम्ही काय केलं किंवा आम्ही काय करू शकतो. पण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, मागचे जे आमदार होते गेल्या 10 वर्षापासून ते आता उगवलेत. कारण इतके दिवस मतदारसंघामध्ये कुठे फिरकलेच नाही आहेत. त्यांना शोधावं लागत होतं. मध्यंतरी मी एक जाहिरात बघितली होती, आमदार हरवलेत म्हणून, पण इलेक्शन आलं की आमदार सापडले. असो, आमदारांनी मतदारसंघामध्ये आजपर्यंत 10 वर्षे एवढा प्रदीर्घ काळ सत्ता भोगून सुद्धा आज आपण जे आपले प्रमुख मुद्दे आहेत, प्रमुख समस्या आहेत, त्यासुद्धा त्यांनी मार्गी लावलेल्या नाही आहेत किंवा त्यावर सुद्धा काम केलेलं नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, आपल्या या भिवंडी ग्रामीणमध्ये शासनाचं नाही मेडिकल कॉलेज आहे, नाही इंजिनिअरिंग कॉलेज आहे, नाही लॉ कॉलेज आहे. आपल्या आजूबाजूला ज्या शाळा कॉलेजेस आहेत ते सगळे प्रायव्हेट तत्वावर आहेत. आणि या लोकांनी एक प्रकारे हप्ता वसुलीच केलेली आहे. आपल्या मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातली जी मुलं शिकायला जातात
त्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेतली जाते. का तर याच्यावर नियंत्रण नाही आहे. आमचा जो आमदार निवडून येणार आहे तो या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील काम करणार आहे. दुसरा मुद्दा आहे आरोग्य. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, आज आपण जरी ठाणे जिल्हा म्हणतो तर आपलं जिल्हा रुग्णालय ठाण्यामध्ये आहे. मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय जसं शहापूरला आहे, तसं जर आज आमच्या भिवंडीमध्ये बघायला गेलं तर आमचं भिवंडी शहरामध्ये इंदिरा गांधी एक रुग्णालय आहे. बाकी ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र आहेत जिथे डॉक्टरांचा पत्ता नसतो, औषधांचा पत्ता नसतो. ॲम्ब्युलन्स तिथं सोडूनच द्या. जर एखाद्या पेशंटला रात्री अपरात्री साप चावला, विंचू चावला किंवा काही आजार झाला तर त्याला हॉस्पिटलला आणण्यासाठी गावामधून गाडी करावी लागते, कारण त्या उपकेंद्रामध्ये ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध नसते. अशा पद्धतीचा आरोग्य विषय हा लावून ठेवलेला आहे आमदारांनी, कारण त्यांचं याकडे लक्षच नाही आहे. त्यांचं लक्ष होतं गुवाहाटीपर्यंत जाण्यामध्ये, त्यांचं लक्ष होतं सत्ता स्थापनेमध्ये. मतदारसंघामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती आमदारांच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने भिवंडी लोकसभा असो किंवा पूर्ण जिल्हा असो आंदोलनांची एक रेलच लावलेली आहे. सगळ्यात जास्त जर कोणी आंदोलनं केली असतील या जिल्ह्यामध्ये तर ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच आहे, हे ठामपणे मी सांगू शकतो. कुठलाही विषय असू दे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या विषयामध्ये अग्रेसरपणे भूमिका घेते आणि लोकांना न्याय द्यायचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे. सन्माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लात बसलीच पाहिजे. मग आमची लातही बसते आणि काचाही फुटतात आणि गाड्याही फुटतात. मग त्याला सगळ्या गोष्टींना जे जबाबदार आहेत संबंधित अधिकारी असतील. रस्त्यांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भिवंडी वाडा मध्यंतरी मला कोणीतरी सांगितलं होतं, भिवंडी वाड्याचं वाडा जो रस्ता आहे याचं जे राजकारण आहे त्या राजकारणामुळे बरेच लोक राजकारणामधून आजूबाजूला फिरत असतात. आपल्याला माहीत आहे भिवंडी वाडा रस्ता गेल्या 10-15 वर्षापासून अजूनही तसाच खितपत पडलेला आहे. या रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आंदोलनं केलेली आहेत. भिवंडी असो किंवा वाडा असो, पदाधिकाऱ्यांनी केसेस घेतलेल्या आहेत, लाठीकाठ्या खाल्लेल्या आहेत. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याचं एवढंच कारण आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सातत्याने सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असते. मानकोली चिंचोटी रस्ता हा देखील आपल्याला माहीत आहे, त्याचा टोल फोडून शेवटी त्यांना रस्त्यावर आणलेला आहे आणि तो रस्ता देखील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेट्यामुळे लवकरच मार्गी लागणार आहे. हे सगळं रस्त्यांचं जे यश आहे हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच आहे. कुठलाही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी जर याचं श्रेय घेत असेल तर ते एकदम चुकी. त्यांच्यावर एकही गुन्हा नाही, त्यांनी एकही आंदोलन केलेलं नाही, एकही टोल फोडलेला नाही. हे आमच्या सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या भिवंडी मतदारसंघातला आहे तो म्हणजे रोजगार. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे भिवंडीमध्ये किती मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत, किती मोठ्या प्रमाणात लोक बाहेरच्या याच्यातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, शहरातून आपल्या इथे काम करायला येतात. पण आपल्या तालुक्यातल्या मुलांना रोजगार मिळत नाही. आपल्या तालुक्यातल्या मुलांना रोजगार मिळत नाही. तो रोजगार मिळवून देण्यासाठी आमचे आमदार, आमचे जे आमदारासाठी उभे जे आहेत उमेदवार, हे काम करणार आहेत. आणि मी आपल्याला या सगळ्या माध्यमातून विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आमचे उमेदवार आहेत, जे जे आपल्या भागामध्ये उभे आहेत, त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक प्रकारचं सहकार्य करा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जो स्वप्नातला महाराष्ट्र आहे तो घडवण्यासाठी मदत करावी आणि मोठ्या प्रमाणे सर्व मनसेच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे, एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताळवी साहेब. आणि यानंतर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केले असे आपले उमेदवार, प्रथम विक्रमगड विधानसभेचे उमेदवार सचिनजी शिंगडा साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं 2 शब्द मनोगत वाटण्याचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो. तसेच
आजच्या जाहीर सभेला वंदनीय राजसाहेब ठाकरे साहेबांना मी विनम्र अभिवादन करतोय. सन्माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर, सर्व कार्यकर्ते, आज खरोखरच मी राजसाहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की माझी पार्श्वभूमी दुसऱ्या पक्षातून असून आज एवढा मोठा माझ्यावरती विश्वास टाकून मला विक्रमगड विधानसभेची त्यांनी उमेदवारी जाहीर केली. तर सर्वप्रथम मी आज सर्व मनसैनिक आणि राजसाहेबांचं आभार मानतोय. खरंच माझी जी विक्रमगड विधानसभा आहे ही नेहमी चर्चेत असते एक ज्वलनशील प्रश्नावर, तो म्हणजे कुपोषणाचा. खरोखरच तो आमच्यावर एक डाग लागलेला आहे, कारण जे आजपर्यंत आमदार झालेत त्यांनी जे काम करायला पाहिजे ते करत नाहीत. आज राजसाहेबांनी जी आम्हाला संधी दिली, सर्वप्रथम आज सभेमध्ये सांगू इच्छितो की आम्ही सर्वप्रथम लक्ष घालू ते कुपोषणावर. जी आमची शासकीय यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत आम्ही योग्य प्रमाणे काम करून दाखवू. आज शेतकरी बांधव आमचा संकटात आहे. आज खरोखर पाहिलं तर काय ज्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सर्व पीक नष्ट झालेलं आहे. आज त्याला उभं करण्यासाठी एक दिलासा पाहिजे, तो त्याला विश्वास म्हणजे राजसाहेबांच्या मार्फत दिसतोय. खरोखरच आमचे तरुण बांधव आज रोजगारासाठी खूप स्थलांतर करतात, परंतु आज त्यांना एक ठाम विश्वास आहे की महाराष्ट्र निर्माण सेनाच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते. आज आमच्या विधानसभेमध्ये जे चारही आम्ही उमेदवार आहोत त्यांच्या जाहीर सभेसाठी राजसाहेबांचे आपण विचार ऐकण्यासाठी आलात. आम्ही जास्त काही बोलत नाहीत, परंतु एक नक्की लक्षात ठेवा की 20 तारखेला निवडणुकीला आपण सर्व आपल्या नातेवाईक सर्व कार्यकर्त्यांना एवढंच ग्वाही द्या की आपल्या रेल्वे इंजिन समोरचं बटन दाबून आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारांना राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी निवडून द्या. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन शिंगडा साहेबांनी केलं. यानंतर भिवंडी पूर्वचे उमेदवार श्री मनोजी गुळवे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडायचं आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शिक्षण महर्षी ज्योतिबा फुले ह्यांना वंदन करून आज ज्यांच्यामुळे ह्या व्यासपीठावर मी आहे ते मराठी हृदय सम्राट आणि मराठी मनाचा मानबिंदू सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय डी के म्हात्रे साहेब, सन्माननीय अविनाश जाधव साहेब, तालुका अध्यक्ष विकासजी जाधव साहेब आणि माझे समोर बसलेले सर्व माझे मनसैनिक पदाधिकारी आणि माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेला मला भिवंडी पूर्वमधून उमेदवारी जाहीर केली, खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण निवडणूक का लढवली पाहिजे? मला सांगा, ज्या वेळेला आपण आपल्या शहरामध्ये जात असतो, एक तरी असं ठिकाण किंवा असं चांगलं वर्णन करावं असं या मागील आपण 10-15 वर्षापासून ज्यांना निवडून दिले त्या आमदारांचं कार्य काय. इंदिरा गांधी हॉस्पिटल ज्याला सिव्हिलचा दर्जा दिलेला आहे, परंतु त्याची अवस्था काय, थोडंसं हाताला लागलं पायाला लागलं तर शिफ्टिंग टू ठाणा मुंबई आपल्याला तिकडं जावं लागतं. 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, एका माझ्या भगिनीला
एका माझ्या भगिनीला जी तिच्या पेशाने वकील आहे तिला विंचू चावला आणि ही सत्य घटना आहे. टेमघरपाड्याची ती भगिनी आहे जिचं नाव नाईक आहे. मी नाव मुद्दाम उल्लेख करत नाही, आडनाव नाईक आहे. विंचू चावला असता ती भगिनी ज्या वेळेला आमच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये जाते त्यावेळेला तिला अतिशय जहाल सापाचं जे प्रतिकारात्मक जे इंजेक्शन असतं ते इंजेक्शन 3 दिलं जातं आणि ती नॉर्मल गेली असताना सिरियस होऊन बाहेर येते. हे आमचं इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे. आपल्या शहरामध्ये वैद्यकीय कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि आमच्या महिलांसाठी खास गव्हर्मेंट कॉलेज अशा काही शैक्षणिक बाबी बनल्या आहेत का? सगळ्यात महत्त्वाची जर जी समस्या असेल ती म्हणजे टॉरंट पॉवर. ज्या टॉरंट पॉवरने इकडे वसुलीचा ठेका घेतलेला आहे ती टॉरंट पॉवर आपली वसुली कशी करते आणि ज्या वसुलीची पद्धत आहे 10 ते 15 हजार यांचे कामगार आहेत. एक मोठ्या ऑफिसरला 1.5-2 लाख रुपये पगार आहे. VIP गाड्या आहेत, चांगले बंगले आहेत. हा सगळा पैसा येतो कुठून? कधी अभ्यास केलाय का? आणि अशा वेळेला आम्ही रीतसर आंदोलनं केली, निवेदनं दिली, परंतु टोरण सुधारली नाही. मग ठोकशाही. जर तुम्ही ह्या टोरंट पॉवरला खरोखर विरोध करत असाल तर एकदा यांच्या विरोधात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा हाच आवाज माझ्या मनसैनिकाचा त्या टोरंटच्या कानफाडात पण पडला पाहिजे. मला सांगा, भिवंडी पूर्वमध्ये जे आमदार आहेत जे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, संतोष शेट्टी. संतोष शेट्टी कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादी नाही. नरेश गुळवी नाही बोलतात. काँग्रेस, हां दयाताई बोलते आमची नाही. BJP, ज्यांना स्वतःचं अस्तित्व नाही आहे, प्रत्येक वेळेला त्या सरड्यासारखं जे रंग बदलतात, निवडणूक आली का स्वतःच्या स्वार्थासाठी जे पक्ष बदलतात, त्यांची आज ज्या पक्षातून निवड झालेली आहे त्या पक्षाच्या प्रति श्रद्धा काय असणार आहे? दुसरे उमेदवार रईस शेख, माणूस मुंबईचा, 20 दिवसापूर्वी येतो, भिवंडीत निवडणूक लढवतो आणि मागच्या टायमाला निवडणूक जिंकतो. या बऱ्याच लोकांना भिवंडीच्या आमच्या सगळ्या नागरिकांना त्यांचा अनुभव आहे. आतापर्यंत तुमचे त्यांनी फोन कधी उचलून तुम्हाला प्रतिसाद दिलाय का? ज्या वेळेला आमच्या गणपतीची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीवर दगडफेक ज्या वेळेला केली जाते आणि त्या दगडफेकीचं समर्थनार्थ त्यांचं वाक्य असं आहे, ये तो चिरकुट मॅटर है, अगर पत्थर फेके तो क्या हुआ, असं ज्याचं वाक्य आहे त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देणार. हे त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून घ्यावं. ज्या रईस शेखला वंदेराम मातरम बोलायची ॲलर्जी आहे, मी एकच लाईनमध्ये त्याला बोलतो, अगर हिंदुस्तान में रहना है तो वंदे मातरम कहना है. असू द्या, त्यांचे कर्म त्याच्या पाठीशी आहेत. एवढंच बोलतो. समाजाप्रती सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याकरता आपली सेवा करण्याकरता आम्हाला ज्या उमेदवारांना तिकीटं दिलेली आहेत त्या पात्रतेचं समजलेलं आहे. त्या पात्रतेचं समजून त्याचं रूपांतरित आमच्या विजयामध्ये करावं अशी आपणास सर्वांस विनंती करतोय. आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व उमेदवारांना आणि महाराष्ट्रातील मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या वाटचालीकडे जावं अशी आपणास सर्वांशी विनंती करतो आणि 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुळवी साहेब. अतिशय असं मोलाचं मार्गदर्शन आणि टोरंटोमध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या आंदोलनात धार आहे असे मनोजी गुळवी याचं अतिशय सुंदर असं मनोगत झालं. यानंतर आमचे शहापूरचे बेधडक बोलणारे
हरिचंद्र खंडवी साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द बोलायचे आहे. जय महाराष्ट्र. आवाज निघत आहे तुमचा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. मी शहापूर तालुक्याचा लाडका हरी खंडवे. आज तुम्ही याला मी आश्वासन करतो, शहापूर तालुक्याच्या जनतेला आश्वासन करतो, जी राजसाहेबांना मला जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी निष्ठाने पार पाडेन. आणि तुम्हाला जे तुमच्या मुलाबाळांचे आज जे प्रश्न अनेक वर्षापासून आहेत ते मी पूर्ण करेन, एवढंही तुम्हाला निश्चित आश्वासन देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. एकदम कडक आवाज. कुठल्याही अधिकाऱ्यासमोर गेलं तर त्यांचा आवाज असाच असतो. शहापूर तालुक्यात त्यांची ख्याती आहे असे हरी खंडवी साहेब. यानंतर आमच्या भिवंडी ग्रामीणच्या लाडक्या ताई वनिताताई कथोरे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ताई तुमचा विजय नक्की आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना वंदन करते. आज बिरसा मुंडा जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना, पत्रकार मित्रबंधूंना, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट, मराठी माणसाचे कैवारी, मराठी माणसाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करते. मी सौ वनिता शशिकांत कथोरे भिवंडी ग्रामीण विधानसभेची उमेदवार असून आपल्यासमोर उभी आहे. मतदार बंधू भगिनींनो, गेले 10 वर्ष आपल्या भिवंडी तालुका हा समस्यांनी ग्रासलेला आहे. समस्यांचा महापूर म्हणजे काय? भिवंडी ग्रामीण विधानसभा. कोणता भाग आपल्याला सांगू का जिथे समस्या नाही आहेत? आज आम्ही बराच दौरा केला आतापर्यंत प्रचारामध्ये. रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे का सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस घरी परत येईल की नाही याची शाश्वती नाही आपल्याला. वाहतूक कोंडी, जलजीवन योजना गावापर्यंत आल्या पण त्या नळांना पाणी नाहीये. शिक्षणाचा अभाव. शिक्षण म्हणजे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या लेवलपर्यंत शिक्षण सुविधा काहीच नाही आहेत. आपल्याला बाहेर शिक्षण घ्यायला जावं लागतंय. स्त्री सक्षमीकरण, स्त्रियांवर होणारा अत्याचार, लहान मुलींवर होणारा अत्याचार, एवढं सगळ्या वाईट घटना घडत असताना प्रशासन मात्र अजूनही झोपलेलाच आहे. कधी जागा होणार आहे आपलं प्रशासन? कधी डोळे उघडणार आहेत लोकांचे? म्हणून या प्रशासनाला जागा करण्यासाठी तुम्ही फक्त एकदा मला संधी द्या. ही सत्ता आपल्या राजसाहेबांच्या हातात देऊन बघा. मग चमत्कार बघा की साहेब आपल्या महाराष्ट्राला किती उंचावर नेऊन ठेवतायत. प्रशासनाच्या या भोंगळ्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी आपण माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेत पाठवा ही नम्र विनंती करते. आपण मला संधी दिल्यास आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेत चर्चेला येतील अशी ग्वाही मी देते, आपल्याला वचन देते. इथेच मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. असा बुलंद आवाज आपल्या चारही उमेदवारांचा आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला विजय चारही उमेदवारांचा दिसतोय. यानंतर
आपल्या कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी देवरे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी देतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना स्मरून बोलतो. या विधानसभेच्या प्रचारासाठी सन्माननीय राजसाहेबांनी पहिली मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेब बोलले की सगळीकडे मला सभा घेणं शक्य नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी माझे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील अशा ठिकाणी मी निश्चितच सभा घेणार आहे. आणि आज सन्माननीय राजसाहेबांनी भिवंडीला सभा दिली म्हणजे आपल्या उमेदवार निवडून येणार हे निश्चित झालेलं आहे. आपला उमेदवार निवडून तरी का नाही येणार? आताचे सध्याचे विद्यमान उमेदवार शांताराम मोरे यांना मला एकच सांगणं आहे की गेल्या 10 वर्षापासून बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये सत्ता तुमची आहे, पंचायत समितीला सत्ता तुमची होती, जिल्हा परिषदेवर सत्ता तुमची होती, विधानसभेमध्ये सत्तेत तुम्ही होतात, तसेच लोकसभेमध्ये देखील सत्तेत तुम्ही होतात. तरी देखील आमचे सर्वसामान्य भिवंडीकरांचे प्रश्न का नाही सुटले? भिवंडी वाडा रस्त्याचा प्रश्न का नाही सुटला? आज तुम्ही सांगतायत निवडणुकीच्या तोंडावर की 750-800 कोटी रुपये भिवंडी वाड्यासाठी मंजूर झालेले आहेत. दर पंचवार्षिकला तुम्ही येतात आणि मंजूर झालेले सांगतात. जर 750 कोटी मध्ये रस्ता मंजूर होतो तर आजपर्यंत हजारो कोटी हे दुरुस्तीसाठी का खर्च झाले? हा पैसा गेला कुठे? गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न नाही सोडू शकलात. हजारो कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना, या योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये काम सुरू झालं, काम पूर्ण का नाही झालं? विद्यमान आमदारांनी या कामावर जे काम बंद झालं याबद्दल आवाज का नाही उचलला? का नाही या प्रश्नाला वाचा फोडली? ज्या हजारो कोटी रुपये खर्च झाले गेले कुठे? रस्त्यांचा प्रश्न हा वाचून बसलेला आहे. पाणी नाही, शिक्षण नाही, मराठी शाळांच्या दुरवस्था झालेली आहे. 10 वर्ष सत्तेत राहून आमदारांनी केलं तरी काय? याचा उत्तर आम्हाला आज हवं आहे. तुम्ही आज वचननामा घेऊन फिरतायत. पहिले तुम्ही सांगा, कार्यपुस्तिका द्या, 10 वर्ष काय केलं याचा अहवाल द्या, त्यानंतर आमच्याकडे तुम्ही मतदान मागायला या. यातली एकही गोष्ट तुम्ही केली नाही ना. आज तुम्ही मत मागायला परत पुन्हा येत आहेत. यावेळेस भिवंडीची जनता, भिवंडी ग्रामीणची जनता तुमच्या पदरात मतदान करणार नाही. आम्हाला सक्षम आणि सुशिक्षित उमेदवार मिळालेले आहेत. मनसेच्या माध्यमातून यांनाच मतदान होणार. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की येणारे 3-4 दिवस गाफील राहू नका. 3-4 दिवसामध्ये यांनी ज्या काही योजना आलेल्या आहेत अर्धवट राहिलेल्या आहेत आणि यातनं जो पैसा आलेला आहे हाच पैसा खाली उतरत आहे. आज हजारो कोटी रुपये तुम्ही खाली उतरत आहेत. तुम्ही घ्या, पण मतदान हे मात्र इंजिनावर करा, एवढं तुम्हाला सांगतो. आणि येणारे 3-4 दिवस आपल्या उमेदवारांसाठी अहोरात्र मेहनत घ्या, मतदारांपर्यंत पोहोचा आणि येणाऱ्या 20 तारखेला बहुमताने मतदान कसं होईल हे आपण याकडे लक्ष देऊया, यासाठी मेहनत घेऊयात. 23 तारखेला गुलाल हा आपला मनसेचाच उतरणार, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवरे साहेब. यानंतर माथाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भारतजी पाटील यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडायचं आहे. इच्छाचा महामेरू
बहुत जणांचे आधारू श्रीमंत योगी शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्री, बिरसा मुंडा ज्यांची आज जयंती आहे, अशा या सर्वांना विनम्र अभिवादन. तसेच महाराष्ट्राचे भाग्यवती विधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जवळजवळ 150 उमेदवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवण्यासाठी साहेबांनी उतरवले आहेत. राजसाहेब जे विचार मांडतात ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्र कसा उंचावेल, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र कसा घडेल यासाठी प्रयत्नशील असतात. आज आमच्या या भिवंडी ग्रामीणमधून भिवंडी पूर्व, शहापूर आणि विक्रमगड ह्या तालुक्यात या विधानसभेत हे उमेदवार दिलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांना बहुमताने निवडून द्याल. का निवडून द्याल? कारण आपण बघितलं आहे महाराष्ट्राचा जो राजकीय चिखल झाला आहे, प्रत्येकाच्या तोंडावर हेच वाक्य आहे, राजकारण असं असतं. जेव्हा सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतलेली लोकसभेला, त्या भूमिकेबद्दल बी टीका झाली. परंतु जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांच्या व्यासपीठावर सन्माननीय राजसाहेबांनी जे त्यांना मागण्या केल्या, त्या मागण्यामध्ये प्रथम होतं की महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, ही मागणी केली होती, ती करून दाखवली. आणि दुसरं, ह्या महाराष्ट्रातील शिवरायांचे जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांची पुनर्रचना करावी. यासाठी साहेबांनी ह्या मागण्यांसाठी त्यांच्याशी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मागायचं असतं तर त्यांनी मंत्रिपद मिळवलं असतं, महामंडळ मिळवलं असतं, परंतु महाराष्ट्रात जे पाहिजे होतं ते त्यांनी मागणीत केलं. आपण बघतोय याच्या अगोदर शिवसेने आणि भाजपची युती होती, तेव्हा शिवसेनेला बऱ्याच संधी होत्या की महाराष्ट्रासाठी काय काय मागावं काय, तर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे, आम्हाला मंत्रीपद पाहिजे. कशासाठी? पैसा लाटण्यासाठी. आणि ते झालं नाही म्हणून युत्या बिघडल्या. सन्माननीय राजसाहेबांना ह्या युत्या आघाडीमध्ये कुठलाच इंटरेस्ट नाही. आपल्या स्वबलावर लढवण्यासाठी सन्माननीय साहेबांनी स्वबलावर लढवल्यात आणि हे उमेदवार आपल्यासमोर उभे केलेत. आपले बरेच वक्ते होते, त्यांनी भिवंडीच्या समस्या मांडल्यात. आपण बघतोय रस्त्यांची समस्या असो, कामगारांची प्रश्न असो, शिक्षणाची समस्या असो की स्त्रीच्या संरक्षणाची समस्या असो, या समस्यामध्ये सोडवण्यात पूर्ण सरकार अपयशी ठरलं आहे. म्हणून येत्या 20 तारखेला या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्याल अशी आशा व्यक्त करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भारत पाटील साहेब. सन्माननीय राजसाहेबांचे आता एक 5 ते 10 मिनिटात आगमन होत आहे. साहेब सांगरीला हॉटेलला आलेले आहेत. यानंतर आपले जिल्ह्याची बुलंद तोफ श्री मदन पाटील यांना विनंती करतो, यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करत आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांना वंदन करून ज्यांनी आम्हाला समाजसेवेचं बाळकडू पाजलं
त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला स्मरून ज्यांनी मराठी मनामध्ये एक अंगार पेटवला आहे, मराठी महाराष्ट्र जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचं व्रत ज्यांनी अंगीकारलं आहे ते आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष DK म्हात्रे साहेब, आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते सर्व मान्यवर, आपल्या चारही विधानसभांचे उमेदवार आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आज आपण सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहात. राजसाहेब थोड्याच वेळात इथं पोहोचत आहेत. मी आपल्याला एक विनंती करण्यासाठी इथं उभा आहे. बऱ्याचदा प्रश्न पडतो, आपल्यालाच प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान का करावं? असं कोणतं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे? मी आपल्या माहितीसाठी म्हणून मी काढलेले जे कामं आहेत ती आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ता हातामध्ये नसतानाही आपल्या कामाने जे नाव मिळवलं, जे नाव उभं केलं आहे, दुकानावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत ही मनसेची भूमिका होती आणि त्यामध्ये मनसे बऱ्याच अंशी यशस्वी झालेली आहे. आज सगळीकडे ज्या मराठा पाट्या दिसत आहेत त्याचं श्रेय निश्चितपणे मनसेला आहे. रेल्वे भरती परीक्षा मराठीत व्हावी, मराठी पेपरमध्ये त्याची जाहिरात यावी, मराठी भाषेमध्ये त्याची परीक्षा व्हावी म्हणून मनसेने आंदोलन केलं. खाजगी नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, मुजोर मालकांनी अचानक कामावरून काढलेल्या अनेक कामगारांना न्याय, अनेकांचे थकलेले पगार मनसे पदाधिकारी मिळवून देतात. स्त्री अत्याचाराविरोधात कायम तीव्र आंदोलन. आपण जो फोन उचलतो फोनवर पहिल्यांदा जी मराठी भाषा ऐकायला येते ते कॉल डायलला प्रथम भाषा मराठी येण्यासाठी मनसेने आंदोलन केलं होतं. राज्यातील अनेक टोल नाके बंद मनसेने आपल्या आंदोलनाने केले. अनधिकृत फेरीवाल्याविरोधात तीव्र आंदोलन केल्याने रस्ते मोकळे झाले. रस्त्यावरील खड्ड्यांविरुद्ध आंदोलन, अनेक ठेकेदारांना मनसे दणका. क्रिकेट समालोचन जे आपण IPLला मराठीमध्ये ऐकतोय ते मनसेने प्रयत्न करून सुरू केलं. हिंदू सणांना घातलेल्या शासकीय निर्बंधांना विरोध. दहीहंडीला जेव्हा शासनाने निर्बंध घातले तेव्हा त्याला सगळ्यात पहिल्यांदा विरोध सन्माननीय राजसाहेबांनी केला, मनसेने केला आणि आज आपण त्याच दिमाखामध्ये दहीहंडी साजरी करतो. गणपती सणालाही तसंच निर्बंध आले होते, तेही साहेबांनी त्याला विरोध केला. पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना भारतात बंदी. मराठी भाषेचा अपमान कोणत्याही क्षेत्रात होताच मनसे दणका मिळतोच. नीट परीक्षेचा प्रश्न मार्गी लावला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके केले. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात तीव्र आंदोलन. बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा. अनेक शॉपिंग ॲपवर मराठी भाषा दिसण्यासाठी पाठपुरावा. पाणी प्रश्नासाठी ग्रामीण भागात आंदोलन आणि टँकरने पाणी पुरवठा. कोविड काळात केलेली कामे. अनेक रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं. गरिबांना लुटणाऱ्या हॉस्पिटलना मनसे दणका. कोणताही शासकीय निधी नसताना गरजूंना महाराष्ट्रभर मनसेकडून मदत. शाळा बंद असून फी वसुली करणाऱ्या शाळांना मनसेकडून समज. जिम मालक, कोळी बांधव महिला, नर्स, डॉक्टर, मुंबईचे डबेवाले, मंदिरातील पुजारी, विद्यार्थ्यांचे पालक, बेस्ट कर्मचारी इत्यादी सर्वांना राजसाहेब स्वतः भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावत होते. सत्तेत नसताना जर मनसे इतके प्रश्न सोडवू शकते तर बंधूंनो फक्त विचार करा सत्तेत आल्यावर मनसे महाराष्ट्रात काय काय करेल. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की जर सत्ता नसताना मनसे करू शकते तर तुम्ही निश्चितपणे मनसेचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्या सर्वांना त्यांच्या रेल्वे इंजिन निशाणीवर मतदान करा. आमची सत्ता, मनसेची सत्ता जरी विधानसभेत नसली तरी रस्त्यावर निश्चितपणे मनसेची सत्ता आहे. सेनापती बापट म्हणून गेले, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हे महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आंदोलन होतं त्यावेळी सेनापती बापटांनी लिहिलेलं कवन आहे. पण आज महाराष्ट्राची परिस्थिती काय? पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्र तसाच गलित गात्र, थकलेला असा जेव्हा दिसायला लागतो तेव्हा निश्चितपणे आपलं सर्वांचं काम आहे
की तो महाराष्ट्र स्वाभिमानाने पेटून उठला पाहिजे, आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठला पाहिजे. मित्रांनो, मी पटकन आपल्यासाठी एक थोडासा इतिहास जागवणार आहे की जेव्हा या संपूर्ण हिंदुस्थानच्या भूमीवर यवनी पातशाह राज्य करत होत्या, मुघल होते, निजामशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, सगळीकडं जुलमी राजवट सुरू होती. अशा वेळेला जर पहिला ओंकार कुठं उठला असेल, पहिला त्याविरुद्ध आवाज जर कुठं उठला असेल तर तो या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या रूपाने उठला. आणि नुसता आवाज उठला नाही तर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध जर सगळ्यात मोठा आवाज कुठं उठला असेल तर तो महाराष्ट्रात उठला. सगळ्यात पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या रूपाने उभे राहिले. या राष्ट्राच्या आंदोलनाचं पहिलं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या रूपाने उभं राहिलं. हा महाराष्ट्र आजपर्यंत कधीही गुलामीमध्ये खितपत पडायला तयार नाही की इथला माणूस स्वाभिमानी आहे, इथला माणूस पेटून उठू शकतो, इथला माणूस अन्याय सहन करत नाही. मग आज आपण काशे का, हा मला प्रश्न पडतोय कधी कधी. मित्रांनो, खरं सांगायचं तर मला पटकन एक गोष्ट आठवली. हत्ती हा पृथ्वी तलावरचा सगळ्यात बलशाली प्राणी आहे. तुम्ही हत्ती बघितला असेल, हत्तीची ताकद सगळ्या प्राण्यामध्ये जास्त आहे. पण हा हत्ती माहूत जेव्हा बांधून ठेवतो तेव्हा त्याच्या पायाला फक्त एक छोटीशी दोरी बांधलेली असते की त्याने एक हिसका मारला तरी तो सहज सुटू शकतो. आपल्याला ती दोरी बघून नवल वाटतं की एवढीशी दोरी हत्तीला कसं बांधून ठेवू शकते. पण याचं कारण असं आहे की हत्ती जेव्हा लहान असतो तेव्हा त्याच्या पायाला एक जाड दोराने बांधतात आणि त्याला ते बंधन सहन होत नाही. आणि मग तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो त्याच्यातून सुटण्याचा. आणि तो जेवढा प्रयत्न करतो, धडपड करतो, त्याच्या पायाला जखम होते, एकदा होते, दोनदा होते, आणि शेवटी तो आपला पराभव मान्य करतो. आणि तो मान्य करतो की बाबा माझं आयुष्य असंच खितपत पडण्यासाठी किंवा या दोरीने माझी तुटू शकत नाही, ही दोरी मला जे बांधलेलं आहे याच दोरीमध्ये मला राहायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तो कधी प्रयत्नच करत नाही. मला कधी कधी वाटते की आपली अवस्था अशी झाली की काय. आज आपण रोज खड्ड्यामध्ये जातो, कधीपासून प्रत्येक वक्ता त्या खड्ड्याविरुद्ध बोलतो, आपण त्या खड्ड्यातून जातो. मग अशी कथोरे मॅडमनी सांगितले की सकाळी कामावर गेलेलं पोरगं रात्री घरी कधी परत येईल याचा नियम नाही. रात्री 11-12 वाजता कधीतरी बस येते किंवा त्याची गाडी येते, तो घरी पोहोचतो, पुन्हा सकाळी उठून त्याला कामावर जायचं असतंय. आपल्याला प्रश्न पडतो की रोज कसा. आणि शेवटी पोरं गाव सोडतात, शहरामध्ये कुठंतरी रूम घेतात, ब्लॉक घेतात आणि तिथं राहायला जातात. आपली गावं हळूहळू रिकामी होतात. पण या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ज्यांनी हे रोड सुधारायला पाहिजेत, ते मात्र काय करतात, ते मस्तपैकी विधानसभेमध्ये जातात, फंड येईल तो उचलतात, त्याच्यामध्ये आपापली दलाली वाटून घेतात. आपण किती दिवस आकडे ऐकले असतील, हजारो कोटीचे आकडे आपल्या तोंडावर फेकून मारले जातात की आम्ही एवढं काम केलं, तेवढं काम केलं, तेवढं काम केलं. आपल्या पदरात काय मिळालं. आज आपण फिरावं, आपली हालापेष्टा तशाच. हे आकडे ऐकून ऐकून आपलं काय समाधान होत नाही. पण मग आपल्याला राग काय येत नाही का आपण स्वतः मान्य केलं की आमच्या आयुष्याला कोणी बदलू शकत नाही, आमचं आयुष्य हे असंच भोगायला लागणार आहे, आम्हाला राहायला लागणार आहे, तसंच त्या खड्ड्यामध्ये रोज जायला लागणार आहे. शेवटी आमची पोरं होत नाही की ते रोज घरी पोचत नाही म्हणून उठून शहरामध्ये जाणार आहेत, गावं ओस पडणार आहेत. हे आपण मान्य केले का. स्वतःच्या मनाला एकदा प्रश्न विचारा की आपण हे मान्य केले का. हा महाराष्ट्र लेसापेसा नाही आहे, हा स्वाभिमानाने उठणारा महाराष्ट्र आहे. आपण त्यांना जाब विचारायचं आहे. मला नवल वाटतंय की ह्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत ते परत आपल्या दाराशी मत मागायला येऊच कसे शकतात. मला 2-4 गावांचा खरोखर अभिमान वाटतो की त्याने अक्षरशः आता जे सत्तेवरती आहेत त्यांना हाकलून लावलं गावातून की बाबा तुम्ही आमचं कामच केलेलं नाही, तुम्ही कशाला गावामध्ये येतो, आम्हाला काय सांगायला नक्की येत आहेत, कशाला फसवायला येत आहे. गावातून अक्षरशः हाकलून लावलं आहे. का तर त्यांचा स्वाभिमान जागा आहे. आपण त्यांचं म्हणणं नक्की काय ऐकतोय. मला कधी कधी प्रश्न पडतोय. त्या वाडा बिना आपला मनोर रस्ता आहे, त्या रस्त्याचा ठेकेदार आहे, वर्षानुवर्ष आपल्याला खड्ड्यात घालतोय, तो त्याचा उमेदवार उभा करतो, तो आपल्या दाराशी मत मागायला येतो आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आपण पुन्हा एकदा तो आला त्याचं स्वागत करतो, त्याचा उमेदवाराचं आपण ऐकून घेतोय, तो सांगेल ते आपण ऐकतो. परत काही जण आपल्यातली मतं देतात. जे ठेकेदार आहेत, ज्यांना ही परिस्थिती बदलायची नाही आहे, ते येतील आपल्याला परत आपल्या दाराशी आपल्याला येऊन सांगतील
की बाबांनो ह्या वेळेला आपल्या उमेदवाराला मतदान करा. खरं तर या उमेदवारांनाच आपल्या दाराशी उभं राहायची लायकी नाही आहे. कशासाठी आपण त्यांना उभे करतोय? मित्रांनो, ही गोष्ट आठवता मला आणखी एक गोष्ट आठवली की एक शाळेचा तास चालू असतो. आपण सर्वजण शाळेमध्ये गेलेले आहात. पीटीचा तास असतो. सर वर्गावर येतात आणि तेही मोकळ्या मनाने असतात. त्यामुळे सहज म्हणून एक प्रश्न विचारतात की मुलांना एक प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर द्या. ते प्रश्न विचारतात की ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी ठाणे स्टेशनवरनं मुंबईकडे गेली तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी 2 किलोमीटर आहे. तर माझं वय किती? आता मित्रांनो, जो प्रश्न विचारला आहे आणि त्याचा आणि त्या गाडीच्या वेगाचा आणि प्लॅटफॉर्मचा काही संबंध आहे का? नाही. पण प्रश्न असा विचारला की ज्याचा एकमेकाशी काही संबंधच नाही आहे. आणि विद्यार्थ्यांना विचारलं की याचं उत्तर द्या. सगळे विद्यार्थी आपले चुपचाप बसून वाट बघतायत, त्या सरांच्या तोंडाकडे बघतायत. एक चुनचुनीत मुलगा होता, त्यांनी बोट वर केला, सर मी उत्तर देऊ? सर बोलले ठीक आहे दे उत्तर. तो उठला आणि सर बोलला, सर तुमचं वय 42 आहे. सर खुश झाले, अरे बरोबर उत्तर आहे. तू कसं ओळखलास माझं वय 42 आहे म्हणून? तो विद्यार्थी बोलला, सर आमच्या बाजूला एक माणूस राहतो, तो थोडासा डोक्याने कमी आहे, आम्ही त्याला अर्धा पागल बोलतो, त्याचं वय 21 आहे, म्हणून मी अंदाज बांधला की तुमचं वय 42 असेल. आज आपण जे आपल्या दाराशी येतात ना, नेमकं उलटं घडतंय. आज आपण प्रश्न एक विचारतो आणि त्याचं उत्तर आपल्याला भलतंच येतंय. आज आपण प्रश्न विचारतो, अरे बाबा माझ्या खड्ड्याला जबाबदार कोण? उत्तर काय येते आपल्याला? ही नोट ठेव ना मला मत कर. उत्तर ठरलेलं आहे. आपण विचारलं, अरे माझ्या गावामध्ये 4-4 तास लाईट नसते, मी त्या अंधारात असतो. एक गाव त्या प्रचारामध्ये असं मिळालं की 4 दिवस तिथं लाईट नव्हती. आपण प्रश्न विचारला का लाईट नसते, उत्तर काय? ही नोट ठेव आणि मतदान कर. आपण विचारलं, माझ्याकडं स्वच्छ पाणी प्यायला नाही आहे, तो बोला तुला काय करायचं गेलं, ही नोट ठेव आणि मतदान कर. आणि आपल्यातले काही महाभाग असे निघतात का नोट आली की ते मत कुठं विकलं त्याचं नेम नाही. मला एक नवल वाटलं, गेली 10 वर्ष जो माणूस त्या विद्यमान आमदारांना शिव्या देत होता, 10 वर्षानंतर एका रात्रीमध्ये अशी काय जादू झाली, त्यांना साक्षात्कार झाला की आमदार विकास कामं करतायत. एका रात्रीमध्ये त्या आमदारांना सपोर्ट करून मोकळे झाले. 10 वर्ष शिव्या देता देता आणि पुन्हा आपल्या दाराशी मतं मागायला येतात, सांगायला येतात की आता आमदारांनी विकास कामं केलेली आहेत, त्यांना मतदान करा. नक्की कितीची बोली लागली बाबा तुला? जी अशी विकली जाणारी माणसं आहेत ना, ती त्यांच्याबरोबर आपल्यालाही विकत असतात. आपण आंधळेपणाने त्यांच्यावरती विश्वास ठेवतो की हा माझा तारणहार आहे, उद्याचं भविष्य त्याच्या हातामध्ये आपण आंधळेपणाने सोपवतो. मित्रांनो, राजसाहेब आतापर्यंत जेवढे वर्ष राजकारणामध्ये आहेत, कधीही त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. त्या आपल्यासमोर जे येतात ते ठामपणे सांगतात. आज सगळ्यांना वाटलं होतं की राजसाहेब, कारण आपण राजकारणी बघितले ते सगळे प्रवाहाबरोबर वाहत जातात, हा एकमेव राजकारणी असा आहे का जो प्रवाहाविरुद्धही लढू शकतो. जेव्हा संपूर्ण समाजाला वाटत होतं की आता मनसे युतीमध्ये जाईल, तेव्हा राजसाहेबांनी स्वतंत्र निर्णय घेतला. ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. एवढी मोठी दिल्लीची सत्ता असताना, महाराष्ट्रात सत्ता असताना विरोधी लढाईची हिंमत ठेवू शकतात. आणि असा आपल्यासाठी लढणारा माणूस जेव्हा आपले उमेदवार उभे करतो, तेव्हा आपलं एक कर्तव्य होतं की राजसाहेबांना साथ द्यायला पाहिजे. आणि आपण सर्वजण, मला माहिती आहे तुम्ही यावेळेला राजसाहेबांना साथ द्यायचा निर्णय घेतलेला आहे. राजसाहेबांनी जे जे उमेदवार जिथं उभे केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना, किंबहुना आपले भिवंडी ग्रामीणचे उमेदवार वनिताताई कथोरे, भिवंडी शहरातील पूर्वचे उमेदवार आमचे मनोज गुळवी साहेब, शहापूरचे उमेदवार आपले हरिश्चंद्र खंडवी साहेब, किंवा आमचे विक्रमगडचे सचिनजी शिंगडा साहेब, या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं आपल्याला आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद अण्णा. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन तुमचं नेहमीच असतं. साहेब आता 5 मिनिटात इथे पोहोचत आहेत. फटाकेवाल्यांना विनंती आहे, साहेबांचं भाषण चालू असताना फटाके लावायचे नाही आहेत. यानंतर आमचे मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य DK म्हात्रे साहेब यांचं थोडक्यात मनोगत ते इथे मांडत आहेत. मी DK म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा, प्रबोधनकारक ठाकरे यांना मानाचा मुजरा, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून ज्यांच्याकडे बघितले ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. हे अंबिके जगदंबिके हे रणचंडिके शारदे हे वरदान दे. हे अंबिके जगदंबिके रणचंडिके हे शारदे वरदान दे. उन्मत्त ही सिंहासने चिरफाडणे सामर्थ्य दे, सामर्थ्य दे, सामर्थ्य दे. आज आपण हे सर्व उमेदवार आहेत यांच्या प्रचारसभेसाठी राजसाहेबांच्या भाषणासाठी जमलेले आहात. परंतु राजसाहेबांच्याकडशी एक फोन आला मला की साहेबांची तब्येत बिघडलेली आहे आणि तरीसुद्धा साहेब आपल्या भेटीसाठी इथे येणार आहेत. त्याच्यामुळे आपण साहेब जे बोलतील 2 शब्द ते गोड म्हणून घ्यायचे आहेत, त्याच्यात समाधान करायचं आहे. खरं म्हणजे भिवंडीच्या समस्यांबद्दल सगळेच बोलले. भिवंडीतल्या अनेक समस्या आहेत. मला वाटते भिवंडीतल्या समस्यांचं शहर आहे, कारण समस्या सुटतच नाहीत. भिवंडी वाडा रोडबद्दल सगळे बोलले, भिवंडी कामन रोडबद्दल सगळे बोलले, त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलत नाही. आमच्या रेतीवाल्यांचा प्रश्न उचलतोय. आमचे रेतीवाले शासनाला पैसे देऊन, रॉयल्टी देऊन रेती काढायचे, तो नाला साफ करायचे. परंतु शासनाने रेतीवाल्यांना बंधन आणलं. हे रेतीवाले जवळजवळ 5 ते 10 हजार मसवे, त्याच्यात 5 ते 10 लाख लोक काम करायचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आज बेकार झालेत. त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि आमच्या कुठल्याही आमदारांनी त्याचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही. हे आमचे आहेत, आमचे जाती बांधव आहेत, आमचे समाज बांधव आहेत. आम्ही कधी बोलणार आहोत त्यांच्याबद्दल? तुतारीवाले. कारण त्याला आपलेपणा पाहिजे. आपला आमदार असला त्याने आवाज उठवला असता आणि हा प्रश्न सोडवला असता. आज आपण बघतोय की बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे. आमच्याकडं गोडाऊनचा हब आहे भिवंडीमध्ये, परंतु आमची मुलं कुठं काम करतात? वाराई, माथाडी, आणि कंपनी गेली की ते बेकार. आज इथं 25,000 कंपन्या काम करतात. या 25,000 कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये जर एक माणूस आपला स्थानिक घेतला ना तर 25,000 लोकांना रोजगार मिळू शकेल आणि हे काम आम्ही करणार आहोत. साहेबांनी ब्लूप्रिंट काढली. बऱ्याचशा लोकांना ब्लूप्रिंटचा अर्थ समजला नाही. कारण ब्लूप्रिंट म्हणजे काय होतं? तुमचा शेतीचा प्रश्न असेल, तुमचा पाण्याचा प्रश्न असेल, तुमचा रस्त्याचा प्रश्न असेल, तुमचा रोजगाराचा प्रश्न असेल, ह्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विवेचन करून त्याचा 25 वर्षानंतर सुद्धा ह्या प्रश्नावर कसा मार्ग काढता येईल 25 वर्षासाठी, अशा प्रकारची ती रचना होती. परंतु ती लोकांच्या समजण्याच्या पलीकडे गेली आणि त्याच्यामुळं लोकांना समजली नाही. असा एकमेव नेता की ज्यांनी भविष्याचा विचार करून, महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून ही ब्लूप्रिंट काढली. आज आपण साहेब आता येणार आहेत. मनसे किती कामं करते, कशी कामं करते, अण्णांनी सांगितलं की सत्तेत नसताना सुद्धा मनसे किती कामं करते. आम्ही टोलनाक्याची आंदोलनं केली, आपल्याला माहीत आहेत. 2 वेळा टोल फोडले. एकदा संजय पाटील आमचे आणि दया पाटील यांनी मुंडन आंदोलन केलं. त्याच्यानंतर मनोज गुवी. भिवंडीच्या इतिहासात अभूतपूर्व आंदोलन करण्याचं श्रेय असेल कोणचं असेल तर आमच्या मनोज गुलवीचं आहे. या माणसाने तोरण ऑफिस फोडलं. या माणसाने भिवंडीमध्ये फार मोठा मोर्चा काढला
या माणसाने विधानसभेत मोर्चा काढला आणि तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असा एखादा नेता आहे का? जे उभे आहेत त्यांच्यावर विचारा तुम्ही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. कोणी काहीही केलेलं नाही. परंतु मनसे ही सतत लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरते, लोकांचे प्रश्न सोडवते. तसेच आमचे खदानवाले, वीटभट्टीवाले याला म्हणजे रोजगार, ते आदिवासी समाजाला हजारो लोकांना रोजगार द्यायचे. तो रोजगार बंद झाला, त्याच्यावर सुद्धा कोणी आवाज नाही उठवला. आपले प्रश्न मांडणारा, आपले प्रश्न जाणणारा कोणीतरी नेता आपण पाठवला पाहिजे विधानसभेत. ज्याचं शिक्षण 3री झाले आणि याचं शिक्षण 4थी झाले, अशा लोकांना तुम्ही पाठवून तुमचे प्रश्न कसे सुटणार आहेत. आणि ज्या लोकांनी त्यांना उमेदवारी दिले, दोष उमेदवारांचा नाही बोलत मी, ज्या पक्षाने उमेदवारी दिले, ज्या लोकांनी त्यांना उमेदवारी दिले, त्या लोकांचा प्रश्न आहे की त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत का? चांगले शिकलेले, बोलणारे, विधानसभेत प्रश्न मांडणारे. आपण किती वर्ष सहन करणार होते? समस्या त्याच सुटत नाहीत. इथं ट्रॅफिकचा प्रश्न फार मोठा आहे. आपण सर्वच जण त्यामध्ये चिरडलेच गेलोय. घरातून निघताना बघावं लागतं ट्रॅफिक कुठे. परंतु ह्या ट्रॅफिकमुळे आपलं सगळ्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. तुम्ही जर ठाण्याला निघायचं असेल, तुम्हाला वाड्याला जायचं असेल, रस्ते खराब आहेत, ट्रॅफिक आहे, पोचू शकत नाही वेळेवर. एखादा रुग्ण निघाला असेल, त्याला म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोहोचेल की नाही शंका. अशा प्रकारची अवस्था. आमच्या शाळेतली मुलं जातात, लहान लहान मुलं हायस्कूलमध्ये बसतोय आम्ही, बसमध्ये बसलेलं असतात 3-3, 4-4 तास त्या बसमध्ये. त्या श्वासोश्वास त्यांना कोंडलेला असतोय. कारण एवढा प्रदूषण आपल्याकडे आहे. भिवंडीचा नंबर 1 लागते प्रदूषणामध्ये. पण आमचा कोणीही नेता त्याबद्दल आवाज उठवायला तयार नाही. आमचे प्रश्न आम्हाला सोडवायला लागतील. म्हणून जनतेला एकच आवाहन करतोय की आमच्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा, त्यांना निवडून द्या. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर आहेत आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आमच्या लोकांना मतदान कराल. त्याच्या अगोदर एक सांगतोय की मनसे सत्तेत नसताना सुद्धा कसे प्रश्न सोडवते. पाईपलाईनचा रस्ता कशिली तर मानकोली रांजोलीपर्यंत आम्ही कॉन्क्रीट करून घेतला. माझ्याकडे पत्र आहे. यांनी महानगरपालिकेने त्याला मान्यता दिलेली आहे. दुसरा प्रश्न वडपा ते आघईपर्यंत हा रस्ता कॉन्क्रीट करून घेतला. आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि तो प्रश्न सोडवला. याचं उत्तर याच्यात आहे. तिथे प्रश्न आहे तिसरा, तिथं अनेक मोऱ्यांना कटरे तुटलेले आहेत. ते कटरे तुटलेले असल्यामुळं मोऱ्यांमध्ये अनेक लोक पडून अपघात होतात. त्या अपघातात अनेक लोक मरतात, अनेकांचे ॲक्सिडेंट होतात, अनेकांना अपंग होतात. परंतु कुठल्याही पक्षाने तो प्रश्न उचलला नाही. आम्ही तो प्रश्न सोडवलेला आहे. आज त्यालासुद्धा मान्यता मिळाली आहे. आपण सर्वजण सुज्ञानात एक आमची उमेदवार कोणी केली, वनिताताई शशिकांत कथोरे या सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार आहेत. भिवंडी ग्रामीणमध्ये उभे आहेत आणि भिवंडी ग्रामीणमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. आपण सर्वजण त्यांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा करतोय. तसेच भिवंडी पूर्वचे उमेदवार मनोज गुली साहेब यांनासुद्धा प्रचंड मतांनी निवडून द्याल. कारण त्यांना विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा करतोय. तसेच आमचे हरी खांडवी शहापूरचे उमेदवार आहेत मनसेचे, आपले प्रश्न सोडवले, त्यांनासुद्धा भरघोस मतांनी निवडून द्या. तसेच आमचे विक्रमगडचे उमेदवार आहेत आपले उमेदवार सचिन शिंगडा साहेब, यांनासुद्धा आपण प्रचंड मतांनी निवडून द्याल. आणि आता मला वाटतं साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यावरून साहेबांचं स्वागत करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रतन दानसे यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. असे सन्माननीय राजसाहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मराठी माणसाचा मानबिंदू, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे.
सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. फटाकेवाले छत्रपती शिवाजी महाराज की. इंद्रजिनी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. मौनबारी बाह पर समूरति नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. स्वागत झाले. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. माऊली रे ससावली गडकोट रावली शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. हॅलो तुम्ही जा ना चौघे पण उमेदवार त्याचे पैसे तुझ्याकडे हॅलो हाय हाय घोषणा थांबवा. घोषणा देऊ नका. घोषणा देऊ नका.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो, मी आत्ताच जरा सगळं इथे पुढे बोलून आलो. काय बोलायचं ते मी सांगितलं, पण इथे काय हे ऐकायला कोणी तयार नसतात. माझी जरा तब्येत थोडीशी जरा नाजूक आहे. जरा थोडं बरं वाटत नाही मला, आणि म्हणून मी केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मी इथे आता व्यासपीठावरती आलो. खरं तर मी प्रत्यक्ष भेटलो तिथे. ती लोक मागे सांगतील, तुम्हाला सगळ्यांना सांगतील अशी मी अपेक्षा करतो. पण येत्या 20 तारखेला कुठेही गाफील राहू नका. आपले मित्रपरिवार, नातेवाईक जे कोणी सगळे असतील त्या सर्वांना आपण येत्या 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आपले उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना, म्हणजे वनिता कथोरे कुठे गेल्या, असं करू नका, मला नाही आवडत. तर वनिता कथोरे, हरिश्चंद्र खंडवी, मनोज गुळवी आणि सचिन शिंगडा या सर्व माझ्या आपल्या उमेदवारांना आपण सगळे जे कोणी तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार जे कोणी असेल त्यांना फोन करून सांगा. मी तुम्हाला आत्ता सांगतो, आत्ता शब्द देतो, या जागा निवडून आल्यावरती मी आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला नक्की भेटायला मी येईन. कळलं का? जरा थोडंसं ते सगळं वणवण फिरणं, बडबड करणं काही वेळेला थोडंसं अंगलट येतं, पण आपण सगळेजण समजून घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. लवकरच आपल्या भेटीसाठी निश्चित येईन. धन्यवाद. उपस्थित असलेल्या सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले. सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी लोकसभेतर्फे